एक. भारताचा संविधान दिन कोणता आहे? उत्तर 26 नोव्हेंबर. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? उत्तर डॉ. राजेंद्र प्रसाद. 3. महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? उत्तर मुंबई. 4. भारताची पहिली महिला प्रधानमंत्री कोण? उत्तर इंदिरा गांधी. जन गण मन हे गीत कोणी लिहिले? उत्तर रवींद्रनाथ टागोर. भारतीय संविधानात किती कलमे आहेत? उत्तर 448 कलमे. 7. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? यशवंतराव चव्हाण. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. जय जवान जय किसान हे घोषवाक्य कोणी दिले? जय जवान जय किसान हे घोषवाक्य लाल बहादूर शास्त्री यांनी दिले. 1857चा उठाव कोणी केला? 1857चा उठाव मंगल पांडे यांनी केला. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. भारतीय संविधान रचनेची समिती अध्यक्ष कोण होते? तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधान रचनेची समिती अध्यक्ष होते. शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवाजी महाराजांचा जन्म झाला. महाराष्ट्रात लोकसभा जागा किती आहेत? तर 48 एकूण लोकसभा महाराष्ट्रात जागा आहेत. पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली? 1951 साली पंचवार्षिक योजना सुरू झाली. भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते? राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे क्षेत्रफळानुसार. भारताचा स्वातंत्र्य दिन कधी साजरा करतात? तर भारताचा स्वातंत्र्य दिन हा 15 ऑगस्ट रोजी साजरा करतात. राष्ट्रीय ध्वज तिरंग्यात का आहे? त्रिरंग्यात किती रंग आहेत? तर राष्ट्रीय ध्वज तिरंग्यात 3 रंग आहेत. महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर कोणते? मुंबई हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर आहे. भारतात लोकसभा सदस्यांची संख्या किती आहे? 543. महात्मा गांधी यांनी कोणत्या वर्षी यांना मारले गेले? 1948 या वर्षी महात्मा गांधींना नाथूराम गोडसे यांनी मारले. हरित क्रांती कोणाशी संबंधित आहे? हरित क्रांती कृषी क्षेत्राशी संबंधित आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेची कधी स्थापना झाली? 1935 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. झाशीची राणी लक्ष्मीबाई कोणत्या उठावाशी संबंधित आहे? झाशीची राणी लक्ष्मीबाई ही 1857च्या उठावाशी संबंधित आहे. कोणते शहर 7 टेकड्यांवर वसले आहे? पुणे हे शहर 7 टेकड्यांवर वसले आहे. ताजमहल कोणी बांधला? ताजमहल शहाजहाननं बांधला. भारताचा संविधान निर्माता कोण? डॉ. बाबासाहेब आंबेडकर. पृथ्वीचा उपग्रह कोणता? तर चंद्र. रेल्वे मंत्रालय भारतात कधी स्थापन झाले? 1905 मध्ये रेल्वे मंत्रालय भारतात स्थापन झाले. राज्यपाल नेमणूक कोण करतो? भारताचे राष्ट्रपती हे राज्यपालची नेमणूक करतात. भारताची राजधानी दिल्ली कधी झाली? 1911 मध्ये भारताची राजधानी दिल्ली झाली. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. सिंधू संस्कृती कुठे आढळली? हडप्पा आणि मोहेंजोदडो येथे सिंधू संस्कृती आढळली. INS विक्रांत म्हणजे काय? भारतीय नौदलाचे विमानवाहू जहाज म्हणजे INS विक्रांत होय. भारतीय संसद 2 सभागृहांची असते. कोणती? लोकसभा आणि राज्यसभा अशा प्रकारे 2 सभागृहांची असते. भारतीय चलन कोण छापते? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे भारतीय चलन छापते. कृष्णा नदी कुठून उगम पावते? कृष्णा नदी महाबळेश्वरमध्ये उगम पावते. भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? भारतातील सर्वात उंच शिखर हे कांचनजुंगा आहे. भारतीय रेल्वेचा शुभंकर कोणता आहे? भोलू हत्ती हा भारतीय रेल्वेचा शुभंकर आहे. नदींची मात्र म्हणून कोणती नदी ओळखली जाते? गंगा ही नदी नदींची मात्र म्हणून ओळखली जाते.
भारताचा सर्वात मोठा बंदर कोणता? मुंबई बंदर हा भारताचा सर्वात मोठा बंदर आहे. संगणकाचे जनक कोण? चार्ल्स बॅबेज हे संगणकाचे जनक आहेत. भारतात किती राज्य आहेत? भारतात 28 राज्य आहेत. संसद भवन कोठे आहे? नवी दिल्ली येथे संसद भवन आहे. जगातील सर्वात मोठे देश कोणता? रशिया हा सगळ्यात मोठा देश आहे. भारताची पहिली महिला राष्ट्रपती कोण? प्रतिभा पाटील ही भारताची पहिली महिला राष्ट्रपती आहे. हिंदी महासागर कोणत्या दिशेला आहे? तर हिंदी महासागर हा दक्षिण दिशेला आहे. भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे? तर आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ आहे. राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? वडाचे झाड हे राष्ट्रीय वृक्ष आहे. भारताची सर्वात लांब नदी कोणती आहे? गंगा नदी ही भारताची सर्वात लांब नदी आहे. जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? प्रशांत महासागर हा जगातील सर्वात मोठा महासागर आहे. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? 6 जून 1674 रोजी रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण होती? सुचेता कृपलानी या भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. भारतीय संविधान कधी लागू झाले? 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान लागू झाले. महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता आहे? हरियाल हा महाराष्ट्राचा राज्यपक्षी आहे. भारतीय संसद कुठे स्थित आहे? भारतीय संसद ही नवी दिल्ली येथे स्थित आहे. भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे? कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? बिबट्या नव्हे तर वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. भारतीय चलनात रुपये हे चिन्ह कोणी तयार केले? उदय कुमार यांनी भारतीय चलनाचे रुपये हे चिन्ह तयार केले. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? त्यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. भारतीय रेल्वेची सुरुवात कधी झाली? 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान भारतीय रेल्वेची सुरुवात झाली. भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले उपपंतप्रधान होते. राज्यघटनेचा पिता कोण मानला जातो? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे पिता मानले जाते. भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी दिला जातो? देशासाठी सर्वोच्च योगदान देणाऱ्यास भारतरत्न हा पुरस्कार दिला जातो. संगणकातील सीपीयूचे पूर्ण रूप काय आहे? सीपीयूचे पूर्ण रूप सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असे आहे. यूएनओ म्हणजे काय? यूएनओ म्हणजे युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन संयुक्त राष्ट्रसंघ. भारतीय संविधान कोणत्या देशाच्या संविधानावर आधारित आहे? भारतीय संविधान हे अनेक देशांच्या संविधानावर आधारित आहे, जसे की ब्रिटन, अमेरिका आणि आयर्लंड. महात्मा गांधींचा जन्म कोठे झाला? महात्मा गांधींचा जन्म पोरबंदर, गुजरात येथे झाला. लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव काय होते? बाल गंगाधर टिळक हे लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव होते. शालेय शिक्षण हा विषय कोणत्या यादीत आहे? शालेय शिक्षण हा विषय संयुक्त कॉन्सर्ट यादीत आहे. भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे? गोवा हे भारतातील सर्वात लहान राज्य आहे. इंटरनेटचा जनक कोण मानला जातो? विंडसर्फ आणि बॉब कान यांना इंटरनेटचे जनक मानले जाते. भारतीय सैन्य दलाचा स्थापना दिवस कोणता आहे? 15 जानेवारी हा भारतीय सैन्य दलाचा स्थापना दिवस आहे. भारतीय हवाई दलाचा स्थापना दिवस कोणता आहे? 8 ऑक्टोबर हा भारतीय हवाई दलाचा स्थापना दिवस आहे. भारतीय नौदलाचा स्थापना दिवस कोणता आहे? 4 डिसेंबर हा भारतीय नौदलाचा स्थापना दिवस आहे. संगणकातील रॅमचे पूर्ण रूप काय आहे? रॅमचे पूर्ण रूप रँडम ॲक्सेस मेमरी. गुगल कंपनीचे संस्थापक कोण आहेत?
लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिन हे गुगलचे संस्थापक आहेत. फेसबुकची स्थापना कोणी केली? मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकची स्थापना केली. सूर्यमालामध्ये एकूण किती ग्रह आहेत? सूर्यमालेत एकूण 8 ग्रह आहेत. भारताचा राष्ट्रीय सण कोणता आहे? 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि 2 ऑक्टोबर हे भारताचे राष्ट्रीय सण आहेत. भारतीय जनगणना किती वर्षांनी घेतली जाते? भारतीय जनगणना दर 10 वर्षांनी घेतली जाते. भारतीय चलन छापण्याचा अधिकार कोणाकडे आहे? भारतीय रिझर्व्ह बँकेकडे चलन छापण्याचा अधिकार आहे. कृषीचा मुख्य व्यवसाय असलेला देश कोणता? भारत हा मुख्यत्वे कृषीप्रधान देश आहे. पृथ्वीवर सर्वात जास्त प्रमाणात कोणता वायू आहे? नायट्रोजन वायू पृथ्वीवर सर्वात जास्त प्रमाणात आहे. सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो? सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास सुमारे 8 मिनिटे 20 सेकंद लागतात. भारतीय राष्ट्रीय ध्वज कोणी तयार केला? पिंगली व्यंकय्या यांनी भारतीय राष्ट्रीय ध्वज तयार केला. भारतीय राष्ट्रगीत किती वेळेत गायले जाते? भारतीय राष्ट्रगीत 52 सेकंदात पूर्ण गायले जाते. भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे? जोग धबधबा हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. भारताचा सर्वात मोठा वाळवंट कोणता आहे? थार वाळवंट हे भारतातील सर्वात मोठे वाळवंट आहे. भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री होते. भारतातील सर्वात मोठा राज्य उत्सव कोणता आहे? दीपावली हा भारतातील सर्वात मोठा उत्सव मानला जातो. भारतीय नौदलाचे घोषवाक्य काय आहे? शं वरुणः हे भारतीय नौदलाचे घोषवाक्य आहे. भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? NH-44 हा भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे. भारतातील सर्वात जुना पर्वत कोणता आहे? अरवली पर्वत हा भारतातील सर्वात जुना पर्वत आहे. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? बृहस्पती. ज्युपिटर हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. महाराष्ट्रातील राज्यभूषण पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो? विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी राज्यभूषण पुरस्कार दिला जातो. भारतातील पहिली उपग्रह कोणती होती? आर्यभट्ट ही भारताची पहिली उपग्रह होती. भारतातील राष्ट्रीय प्राणी वाघ कोणत्या प्रकारचा आहे? बंगालचा रॉयल वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे.